मतदार त्याबद्दलचा निर्णय घेतील. तुमच्या सत्तेमधले जे मंत्री आहेत नितेश राणे यांच्यावर काल वारिस पठाण बोलताना असं म्हणाले की ते जर 2 पायाने नगरला आले तर स्ट्रेचरवर ते जातील. एक प्रकारे तुला पटतं का? तुला हे पटतं का? एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो, कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू नये. सगळ्यांच्या दृष्टीनं कायदा आणि संविधान आपलं श्रेष्ठ आहे. काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करून, तसं स्टेटमेंट आल्याशिवाय आमचा मीडिया ते सारखं चॅनलला दाखवत नाही आणि त्यामुळं ही लोक अशी स्टेटमेंट करतात. त्याला माझी तुम्हालाही विनंती आहे, जे अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतील त्याला तुम्ही जसं काही अतिशय ईर्षाल एखादी शिवी हसडली की दाखवत नाही, फुल्या मारता, तशा पद्धतीनं हे जर तुम्ही केलं तर आपल्याला ह्या महाराष्ट्रात, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोक असलं बोलायचं सोडून देतील, अशी माझी पण तुम्हाला. ओबीसी मोर्चा आहे, भुजबळ आणि सगळे नेते ओबीसी मोर्चाला हजर राहणार आहेत. आता नागपूरमध्ये होतोय मराठा वर्सेस ओबीसी हा वाद पुन्हा. काही काळजी करू नका, योग्य तो मार्ग काढला जाईल, त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका. दिवाळी आहे, आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाहीये का, अशी परिस्थिती निर्माण झाली?